मुंबई वगळता अजित पवारांचे राष्ट्रवादी इतरत्र स्वबळावर लढणार, खासदार प्रफुल्ल पटेलांची महत्त्वाची घोषणा. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं पक्षबांधणीकडे लक्ष नसल्याची खंत. विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुकीत एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादी मुंबई वगळता सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फक्त मुंबईत महायुती म्हणून एकत्र लढण्यावर विचार करत आहोत. मात्र उर्वरित राज्यातील स्वतंत्र निवडणुकीला आम्ही पुढे जाऊ, त्यामुळे पक्षवाढीस मदत होते. स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांना युती करायची असेल तर तो त्यांचा अधिकार असेल, आम्ही त्यात बोलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर मेघालय, मणिपूर, बिहारमध्ये निवडणुका लढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे. महायुतीमध्ये लढल्यामुळे आणि त्याच्या पूर्वी आम्ही महाविकास आघाडीमध्ये लढल्यामुळे विदर्भात थोडी कमी जागा लढायची. आता स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्यामध्ये जवळपास प्रत्येक पक्षाला आपापली ताकद दाखवण्याची पण संधी मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.